पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशाला काटकसरीचं आवाहन केलं आणि त्यानंतर अनेक सरकारी दौरे सुद्धा रद्द झाले। पण दुसरीकडे झारखंड विधिमंडळाच्या महिला व बालकल्याण समितीचा महाराष्ट्र दौरा मात्र सध्या जोरदार चर्चेत आलाय। 17 ते 25 मे दरम्यान सुरू असलेल्या या दौऱ्याचा उद्देश महिला सशक्तीकरण, बाल संरक्षण आणि अंगणवाडी सेवांचा अभ्यास असा सांगितला जातोय। पण दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये पर्यटनाची सुद्धा तितकीच रंगत दिसून येते। समितीच्या अध्यक्षा कल्पना मुर्मू सोरेन म्हणजेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी यांच्यासह 5 आमदार आणि 5 अधिकारी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेत। मुंबईतील स्वयंसेवी संस्था, CSR परिषद आणि महिला बालविकास प्रकल्पांना भेटींसोबत सिद्धिविनायक, गेटवे ऑफ इंडिया, घारापुरी लेणी, लवासा आणि महाबळेश्वरचा पर्यटन कार्यक्रम सुद्धा यामध्ये आखण्यात आलाय। शिवाय समिती सदस्यांचा मुक्काम विलेपार्लेच्या आलिशान हॉटेल ऑर्किड मध्ये ठेवण्यात आला असून राजशिष्टाचारामध्ये सुद्धा कुठलीही कमतरता राहू नये यासाठी प्रशासनाची विशेष धावपळ सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे एकीकडे मोदी जनतेला काटकसरीसाठी आवाहन करत असताना अधिकारी मात्र चांगलीच मजा करत त्यांच्या आवाहनाला पायदळी चिरडत असल्याचं दिसून आलंय।